नमस्कार, वेलकम टू मी होममेकर। आम्ही आज आमच्या घराजवळच्या ह्या गार्डनमध्ये आलो आहोत। ॲक्च्युली मी इथे सकाळी वॉकला येते, पण शूट करता येत नाही सकाळी सकाळी, कारण मी एकटीच असते म्हणून। तर आज मी आणि साक्षी आलो आहोत, म्हणजे ती शूट करणार आणि हा जो छानसा गार्डन आहे ते पण दाखवता येणार। तर मोठं आणि प्रशस्त असं हा गार्डन आहे। इथे सकाळी भरपूर लोक वॉक करण्यासाठी, योगा करण्यासाठी वगैरे येतात। तर आम्हाला आज फक्त शूट करायचा होता म्हणून थोडंसं लेट आलो आहोत। तर 9:30 झाले आहेत आणि भरपूर उंच पडलं आहे आणि इथे छान असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाडं पण आहेत आणि फुलं पण आहेत आणि जी चंपाची फुलं किंवा झाडं असतात ती पण भरपूर आहेत आणि इथे पाणी मारण्याचं पण काम सुरू आहे। तर सकाळी लोक असतात म्हणून त्यावेळेला दिलं जात नाही। तर मला पण आत्ताच माहिती पडलं की ह्या वेळेलाही पाणी मारण्याचं काम करतात आणि ही फुलं आहेत। हे मी रोज सकाळी इथून अगदी फ्रेश असतात, सकाळी सकाळी भरपूर फुलं पडलेली असतात, तेच मी उचलून नेते आणि घरी पाण्यामध्ये ठेवते। तर छान वाटतं आणि ह्या फुलांचा सुगंध पण खूप मस्त वाटतं। तर तुम्ही आला आहात का कधी इथे ह्या टिटवाळ्याच्या रिजन्सीच्या गार्डनमध्ये? तर नसेल आलात तर एकदा नक्की या आणि सकाळी वॉकला तर नक्कीच या, कारण खूप छान आणि मस्त वाटतं असं सकाळी सकाळी आणि खूप मोठं असं हे आहे। तर घरी आलो आहोत आम्ही आणि आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करत आहे। तर मेथीचा पराठा किंवा ठेपले काही म्हणू शकतो, तर ते मी आज बनवत आहे। कढई तापली आहे, त्यात तेल टाकून घेते आणि तेल गरम झालं का त्यामध्ये पुढचं साहित्य टाकूयात। तर अगदी झटपट बनणार, ॲक्च्युली झटपट तर नाही, पण एकदा पीठ मळून झालेलं असलं का लगेच बनवता येतं। तर तेल तापलेलं आहे, त्यात मी थोडंसं हिंग टाकून घेते। त्यानंतर लसूण 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या सोलून आणि थोडेसे बारीक चिरून घेतले आहेत, ते टाकून घेते। लसूण थोडा लाल झाला का यात हिरव्या मिरच्या आणि त्यानंतर थोडेसे तीळ टाकून घेणार आहे। तर लसूण छान लाल झालेला आहे आता। अगदी थोडीशी तीळ टाकून घेतली आहे आणि त्यानंतर मेथीची भाजी टाकूयात। तर भाजी पण छान बारीक चिरून घेतली आहे, अगोदर धुवून घेतली आणि त्यानंतर चिरली आहे। तर आमच्या 3 ते 4 लोकांसाठी ही बनवत आहे मी। आणि मेथीची भाजी ॲक्च्युली ह्या पराठ्यामध्ये किंवा ठेपल्यामध्ये कच्ची पण बरेच लोक टाकतात, पण मी थोडीशी ही अशी शिजवून घेते, म्हणजे थोडीशी परतवून घेते तेलावर, म्हणजे लसूण वगैरेचा पण त्याला टेस्ट छान येतो। आणि अशा पद्धतीने नक्की तुम्ही पण बघा, ट्राय करून एक वेळा। आणि तुम्ही पण जर का याच पद्धतीने करत असाल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा। मीठ टाकून घेतलं होतं आणि भाजी छान नरम झाली आहे, आता थोडी शिजली आहे। गॅस बंद करून टाकतोय आता आणि हे गार होऊ देऊयात। तोपर्यंत या वाडग्यामध्ये मी पीठ काढून घेते। तर पीठ मळायचं आहे आपल्याला आता याच्याकरता। तर असं काही स्पेसिफिक प्रमाण नाही आहे, हे मी आमच्या नाश्त्यासाठी चौघांकरता करत आहे। तर थोडंसं पीठ घेतलं आहे, म्हणजे 1 वाटी पीठ जर असेल तर अर्धी वाटी बेसन अशा प्रमाणात घेतलं आहे। सो बेसन टाकून घेतलं आहे। त्यानंतर हळद, धणे पावडर टाकूयात। थोडासा ओवा टाकून घेते, बेसन आहे म्हणून आपण थोडंसं ओवा पण टाकूयात। त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात। तर लगेचच जर का तुम्ही हे पराठे करणार असाल तर कांदा आत्ताच घालायचा, आणि जर का पीठ मळून ठेवणार असाल तर कांदा स्किप करायचा।
कारण कांद्याचा वास नंतर पिठाला चांगला लागत नाही. सो बारीक एक छोटा कांदाच घेतला आहे, चिरून घेतला. आणि भाजी पण गार झाली आहे, तर ती पण आपण आता ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊयात. सो नाश्त्यासाठी किंवा टिफिन करता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये पण म्हणजे कधीही खाऊ शकतो आपण हे असे. म्हणजे चपातीचा प्रकार तर आपण सकाळी चहासोबत पण बरा वाटतो, दुपारी जेवणाकरता तर लागतंच. आणि रात्री जे लोक भात खात नाही त्यांच्याकरता ऑफकोर्स पोळ्याच असतात. तर ही मी आता आमच्याकरता आज नाश्त्यासाठी बनवत आहे. आणि ही मिक्स करून घेऊयात. त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. तर खूप जास्त घट्ट पण मळायचं नाही पीठ हा. आणि कारण बेसन असल्यामुळे नंतर म्हणजे थोडा जरी पातळ झाला किंवा नरम झाला का नंतर ठेवून अजून सॉफ्ट होऊन जातो तो. सो म्हणून अगोदर थोडंसं घट्ट मळून घ्यायचं. पीठ मळून झालेलं आहे. याला मी थोडंसं तेलाचा हात पण लावून घेते आता. हे थोडा वेळ आपण साईडला ठेवून देऊयात. आणि एक 10 मिनटं झाली आहेत पीठ मळून. आता मी लाटायला घेते. तर नाश्त्यामध्ये हे म्हणजे आमच्या घरामध्ये सकाळी नाश्त्याला चहा आणि चपातीच खाल्लं जातं. म्हणजे 2 पराठे पण सकाळी चहासोबत खाल्ले तरी म्हणजे हे लोक ऑफिसला किंवा क्लासला वगैरे गेले तरी 12-1 वाजेपर्यंत व्यवस्थितच पोट भरलेलं असतं. तर ही लाटून झाली आहे चपाती. आता शेकून घेऊयात. आणि पातळच लाटली आहे, खूप जास्त जाड केलेली नाही आहे. आणि जशी आपण चपात्या शेकतो अगदी त्याचप्रमाणे हे शेकून घ्यायचं आहे. तेल, तूप किंवा बटर लावलं तरी पण छान वाटते. आणि जर का उरली तर ह्याला नंतर अजून कट करून किंवा थोडेसे तुकडे करून ह्याला तळून खाल्लं तरी पण मस्त वाटतात हे. तसं हे लवकर उरतच नाही, हे गरम गरम खाल्लं का लगेचच संपतात. मी इथे तूप लावून घेत आहे. सो अशा पद्धतीने आमचा आजचा हा नाश्ता तयार झालेला आहे. माझ्याकडे टमाट्याची चटणी आहे, तर त्यासोबत मी खाणार आहे हे. तर भाजीसोबत किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा काही नसेल तरी चहासोबत तर खूपच छान वाटतं किंवा लोणच्यासोबत. सो तुम्ही पण नाश्ता करायला या आणि रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला. आणि आज मी थोडंसं आमच्या गॅलरीकरता छानसं असं गार्डनिंगचं काम करणार आहे. तर ह्या कुंड्या घेऊन आल्या आहे मी. त्यासोबत माती पण आणली आहे थोडीशी. बऱ्याच दिवसांपासनं माझ्या गॅलरीमध्ये मी झाडं लावण्याचा विचार करत होते. पण जेव्हा आम्ही राहायला आलो त्यावेळेला तर ऊन येत नव्हतं. आणि ह्या कुंड्या मी 150ला 6 कुंड्या भेटल्या आहेत ह्या. तर 5 म्हणाला होता तो देणार, पण 6 मागितल्या तर 6 देऊन दिल्या. आणि 20 रुपयाची ती माती भेटली आहे. तर
एप्रिल महिन्यामध्ये आम्ही एप्रिल महिन्यामध्ये इथे राहायला आलो, एप्रिल मे महिन्यात. तर त्यावेळेला माझ्या गॅलरीमध्ये ऊन अजिबात येत नव्हतं. तर मला असं वाटलं का ऊन म्हणजे आमच्या झाडं लावण्याचं काही हेच नाही आहे. पण आता छान आणि अगदी दुपारी 4-5 वाजेपर्यंत सकाळपासून ऊन असतो. म्हणून मग आता झाडं लावण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघूयात किती, म्हणजे मला तरी अजून खूप जास्त असं सगळे आयडिया नाही आहे का नक्की कशी काळजी घ्यावी. पण तरी पण बेसिकली जसं फक्त आपण लावतो आणि झाडांना पाणी वगैरे देतो तसं करणार आहे. तर इथे कढीपत्त्याचा हा जो रोप होता तो मी बऱ्याच दिवसांपासून आणून ठेवलेला होता आणि व्यवस्थित चालत होता. म्हणून म्हटलं आता कुंडींमध्ये लावून टाकूयात. आणि जी माती भेटली आहे ती पण त्यामध्ये सगळं मिक्स आहे अगोदरच, वेगळं काही कंपोस्ट किंवा काही टाकण्याची गरज नाही आहे. सो म्हणून मग आज हे काम करून घेत आहे. आणि हळूहळू करून मी माझ्या बाल्कनीमध्ये आता भरपूर झाडं, म्हणजे फुलांची आली तर बरंच होईल, पण मला कढीपत्त्याचं, मिरचीचं, टोमॅटोचं झाड बऱ्याच दिवसांपासून विचार आहे का माझी गॅलरी असेल तर मी हे झाड लावेल, ते झाड लावेल. तर बघू मला किती जमतं ते. आणि इथे हा कढीपत्त्याचं हा जो छान छोटासा रोप लावून झालेला आहे. आणि पुढचं पण दाखवते मी आता काय केलं ते. तर हे लावून झालेलं आहे. आता मी वर ठेवून देते, कारण खालच्या बाजूला म्हणजे तो हिरवा पडदा लावला आहे म्हणून तसं ऊन येतं. पण म्हटलं वरच्या बाजूलाच ठेवणार, कारण खाली मग कुंड्यांमध्ये पाणी टाकलं का मग त्याची माती वगैरे होते खाली आणि ते दिसायला बरोबर दिसत नाही. सो म्हणून मग मी हे वर ठेवून देणार आहे. तर इथे वर मी हे असं 2 ते 3 कुंड्यामध्ये लावून घेतला आहे. तो जो मोठा झाड दिसतोय तो तर बऱ्याच दिवसांपासून आहे. साईडला कोपऱ्यामध्ये इकडे तुळस आहे आणि हा कढीपत्ता. आणि त्याचबरोबर हे छोटे छोटे पण आहेत. हे कुठला जेडचं आहे हा, त्यानंतर स्पायडरचा आणि म्हणजे बऱ्याच हे जे छोटे छोटे रोप आहेत त्यांची मला ॲक्च्युली नावं माहीत नाही आहे, पण लावून ठेवले आहे. तर व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा प्लीज. धन्यवाद.